नमस्कार, मी अमर प्रथमेश वास्तूमधून. आज आपण बघणार आहोत अक्षय तृतीया. 3:30 मुहूर्तातला एक मुहूर्ताचा दिवस. त्याला असीमाचं महत्व आहे, कारण ह्या दिवशी केलेलं कुठलंही काम हे अक्षय राहतं, अबाधित राहतं, कायम राहतं. ह्याच्यासाठी म्हणून आपण अक्षय तृतीयेला भगवान लक्ष्मी आणि विष्णूंची उपासना केली पाहिजे. आपण या दिवशी आवर्जून सोनं खरेदी केलं पाहिजे. तर अजून आपण पुण्यकर्म करू शकतो. आपल्याला जे काही दान द्यायचंय, दानांमध्ये सर्वश्रेष्ठ दान हे अन्नदान समजलं जातं. तुम्ही रक्तदानही करू शकता. या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता. याच्याबरोबरच आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला आपल्या घरात एक अक्षय पात्र तयार करायचंय. अक्षय पात्र करण्याची विधी अगदी सोपी आहे. आपल्याला काय करायचंय, एक चांदीचा वाटी किंवा बाउल घ्यायचा आहे. त्याच्यात आपल्याला काठोकाठ भरलेले तांदूळ हवे. तांदूळ हा तुम्ही अक्षय तांदूळ घ्यायचा आहे. तुटलेला किंवा हे नकोय, अख्खा तांदूळ घ्यायचा. ह्याच्याबरोबर 5 हळदीच्या गाठी, 5 गोमती चक्र, 5 कवड्या. कवडी सहसा पिवळी कवडी असावी आणि 5 रुपयाचे कॉइन्स आणि 5 वेलदोडे हे करायचे. आणि हे पात्र आपल्या देवासमोर ठेवून त्याच्यावरती श्री सूक्ताचं आवर्तन करायचंय. आणि हा जो बाऊल आहे हा पुढच्या अक्षय तृतीयेपर्यंत आपल्या घरात आपण साऊथ वेस्ट मध्ये पिवळ्या कपड्यात बांधून ठेवू शकता किंवा आपल्या ईशान्येच्या देवघरात तुम्ही तसाच ठेवू शकता. या पद्धतीने आपण करून बघूया. 5 रुपयाच्या कॉइनच्या ऐवजी आपण सोन्याचे कॉइन्सही ठेवू शकतो. या पद्धतीनं आपण हे अक्षय पात्र तयार करूया. थँक्यू.